हॅलो ऑल अँड वेलकम टू अ चॅनल होलिस्टिक फॅक्ट्स. आज आपण थोडं मेंटल इलनेसबद्दल डिस्कस करूया. इंडियामध्ये मेंटल इलनेसचं बर्डन किती आहे, वेअर डू वी स्टँड इन द वर्ल्ड, आणि आपण काय मेजर्स घेतो या प्रॉब्लेमला ॲड्रेस करण्यासाठी. 2017मध्ये एक मेंटल इलनेसवरती रिपोर्ट आला होता आणि तेव्हा आपल्या प्रेसिडेंटनी म्हटलं होतं की इंडियामध्ये हा एक इमर्जिंग एपिडेमिक बनू शकतो काय, कारण कॉन्स्टंटली आपण बघू शकतो की इंडियामध्ये मेंटल इलनेसचं बर्डन जे आहे ते वाढत जात आहे. तर आपण थोडं बहुत याला डिस्कस करूया. सगळ्यात पहिले तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जेव्हा हेल्थची डेफिनेशन आपल्याला सांगतो त्याच्यामध्ये फिजिकल, सोशल आणि स्पिरिच्युअल आणि मेंटल हेल्थ हे सगळं इन्क्लुडेड आहे. म्हणजे फक्त फिजिकली फिट असणं इम्पॉर्टंट नाही आहे, तर तुम्हाला सोशल, स्पिरिच्युअल आणि मेंटल हेल्थकडे लक्ष देणं आवश्यक आहे. आतापर्यंत थोडासा दुर्लक्षित होता हा इश्यू थ्रूआउट इंडिया ॲज वेल ॲज वर्ल्ड, पण सध्या या इश्यूला सिरियसली घेतला जात आहे आणि मेंटल हेल्थला ॲड्रेस करण्यासाठी अक्रॉस द वर्ल्ड आणि इंडियामध्ये सुद्धा काही मेजर्स घेतल्या जात आहेत. तर मेंटल, न्यूरोलॉजिकल आणि सबस्टन्स यूज डिसऑर्डर्स MNSUDs यांना नॉन कम्युनिकेबल डिझीजेसमध्ये ॲड केल्या गेलेल्या आहेत. ते ठीक आहे, ते नॉन कम्युनिकेबल डिझीजचा पार्ट आहेत आणि दे आर वेल एक्नॉलेज्ड ॲज मेजर पब्लिक हेल्थ प्रॉब्लेम्स, जे की डेथ रेटसुद्धा वाढवतात आणि डिसेबिलिटीसुद्धा वाढवतात. नॉन कम्युनिकेबल डिझीजेस असे असतात जे कॉन्टॅक्टनी किंवा कोणत्या मीडियमनी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जात नाही. ठीक आहे, हे डिसीजेस पसरत नाही. India was one of the first countries to develop a national mental health program in early 80s. तर भलेही आपण हे जे स्टेप्स होते ते थोडे लवकर घेतले, पण त्यांचं इम्प्लिमेंटेशन व्यवस्थित झालं नाही आणि पाहिजे तसे रिझल्ट्स आपल्याला त्याच्यानंतर मिळाले नाही. ग्लोबली आपण जर बघू तर ग्लोबल बर्डन ऑफ डिझीज रिपोर्ट आपल्याला सांगतो की मेंटल डिसऑर्डर्स अकाउंट फॉर 13% ऑफ टोटल डिसेबिलिटी ॲडजस्टेड लाईफ इयर्स लॉस्ट फॉर इयर्स लिव्ड विथ डिसेबिलिटी. आणि इथे डिसेबिलिटी म्हणजे काय, तर मेंटल हेल्थ आणि त्यातल्या त्यात डिप्रेशन हा सगळ्यात मेजर कॉन्ट्रीब्युटर आहे. ठीक आहे, तर इयर्स लिव्ड विथ डिसेबिलिटी आपण सबस्ट्रॅक्ट केले तर आपल्याला डिसेबिलिटी ॲडजस्टेड लाईफ इयर्स मिळतात आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त लॉस सध्या डिप्रेशनमुळे होतो आहे. देन मेंटल डिसऑर्डर्स अफेक्ट एव्हरीवन. एज, जेंडर, रेसिडन्स, लिव्हिंग स्टँडर्ड्स ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करत नाही. मेंटल डिसऑर्डर कोणाला पण होऊ शकतो. बट इथे एक गोष्ट आपण लक्षात घेऊ की काही पार्ट्स असतात सोसायटीचे जे की मेंटल डिसऑर्डर्सला किंवा काही पर्टिक्युलर प्रकारच्या मेंटल डिसऑर्डर्सला जास्त प्रोन असतात. जसं लहान मुलांमध्ये आपण बघू शकतो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर्स येऊ शकतात. ठीक आहे, त्याच्यानंतर यंग अडल्ट्समध्ये डिप्रेशन, एन्झायटी ह्या गोष्टी जास्त असतात, कारण त्याच वेळेला तुम्हाला करिअर चॉईसेस करायचे असतात, स्वतःला डिफाईन करायचं असतं, सोसायटीमध्ये ॲडजस्ट व्हायचं असतं, प्युबर्टी असते. ह्या सगळ्या गोष्टींमुळे बर्डन जे आहे ते वाढतं. आणि ओल्ड एजमध्ये आपण म्हणू तर डिमेन्शिया, सिझोफ्रेनिया ह्यासारख्या गोष्टी ज्या असतात त्या कॉन्ट्रीब्यूट करतात. तर त्यामुळे आपण सांगू नाही शकत की कोणाला होईल, हे कोणालाही होऊ शकतं. ठीक आहे, बट सर्टन पार्ट्स आर मोर प्रोन टू सर्टन काइंड्स ऑफ डिसेबिलिटीज. देन पर्सन्स विथ मेंटल डिसऑर्डर्स ह्यांना थोडे बहुत सोशल आणि सोशिएटल प्रॉब्लेम्ससुद्धा असतात. ठीक आहे, दे आर असोसिएटेड विथ दीज प्रॉब्लेम्स, जसं की लोनलीनेस, आयसोलेटिंग देम फ्रॉम सोसायटी. ठीक आहे, ॲडजस्ट नाही करू शकणं कोणासोबत कम्युनिकेट न करणं, हे सगळे प्रॉब्लेम्स असोसिएटेड असतात. इम्पॅक्ट काय असतो याचा, तर लोअर प्रोडक्टिव्हिटी अँड अर्निंग पोटेन्शियल, बट मेनली अँटी सोशल बिहेवियर इथून प्रमोट केला जाऊ शकतो. देन क्राईम, होमलेसनेस, डोमेस्टिक व्हायलन्स, अल्कोहोल आणि ड्रग यूज. पण ह्या गोष्टी थोड्या प्रिव्हेंटेबल आहेत जर अर्ली स्टेजमध्ये आपण डायग्नोज करू शकलो, आपण जर थोडी एम्पॅथी ठेवली, आपण ॲज अ सोसायटी जर व्यवस्थित वागलो पेशंट्ससोबतसुद्धा. ठीक आहे, आपण ॲक्नॉलेज केलं की मेंटल हेल्थ इश्यूज असतात आणि आपल्याला त्यांना सॉल्व्ह करण्यासाठी एकमेकांची गरज असते, तर या गोष्टी आपण थांबवू शकतो. मेंटल इलनेस कॉन्ट्रीब्यूट टू 31% ऑफ ग्लोबल डिझीज बर्डन, विच इज अ व्हेरी सिग्निफिकंट नंबर. खूप हाय नंबर आहे 31%, बट रिसिव्ज ओनली 1% ऑर लेस फंडिंग फ्रॉम नॅशनल हेल्थ बजेट्स वर्ल्ड वाईड. तर हेल्थ बजेट जे पण असतील आहेत वर्ल्ड वाईड वेगवेगळ्या कंट्रीजचे, त्याच्यापैकी ऑन अन ॲव्हरेज फक्त 1% ते मेंटल इलनेस ॲड्रेस करण्यासाठी देतात. इंडियामध्ये 90% ट्रीटमेंट गॅप आहे. म्हणजे काय, तर 100 पेशंट्स जर असतील विथ मेंटल इलनेस तर त्यापैकी फक्त 10 पेशंट्सला प्रॉपर ट्रीटमेंट मिळू शकते. इंडिया नाव हॅज हायेस्ट रेट ऑफ सुसाईड्स इन दी 15 to 29 एज कॅटेगरी. ह्या कॅटेगरीमध्ये सुसाईड रेट सगळ्यात जास्त आहे, कारण ह्या कॅटेगरीमध्ये जे मेंटल इलनेसेस आहेत दे मोर रिलेटेड टू
ड्रग अब्यूज, अल्कोहॉल अब्यूज, राईट, एन्झायटी, डिप्रेशन सगळ्यात मोठा एक कॉन्ट्रीब्युटर आहे. ठीक आहे, कारण आपल्याला माहीत आहे, जसं मी आधी सांगितलं की आपल्याला ह्या एजमध्ये करिअर डिफाईन करायचं असतं. ठीक आहे, आपण डिसाईड करतो एज्युकेशनमध्ये आपल्याला काय पाथ घ्यायचे आहे, आपण सोसायटीमध्ये ॲडजस्ट होण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, सोसायटी आपल्याला सांगते की तुम्हाला कसं राहायचं आहे, कसं नाही राहायचं आहे, राईट. फॅमिली इश्यूज असतात, प्युबर्टी हिट करते तुम्हाला इथे, आणि रिलेशनशिप इश्यूज असतात, खूप वेगवेगळे इश्यूज असतात ज्याच्यामुळे हे बर्डन वाढत जातं. Then 42.5% of people working in private sector are battling either depression, anxiety or some form of similar issue. हा असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्री ऑफ इंडियाचा रिपोर्ट आहे. WHO reports that 20% of Indian population will be suffering from at least one mental health problem by 2020. आणि ऑलरेडी रिसेंट स्टॅटिस्टिक्स आपल्याला सांगतात की 14.5% ऑफ people in India do battle some or the other kind of mental illness. प्रेझेंटली इंडिया फक्त 0.06% ऑफ इट्स हेल्थ बजेट मेंटल इलनेसवर स्पेंड करतो, विच इज अबिझमली लो. इवन बांगलादेशसुद्धा 0.44% स्पेंड करतो, विच इज ऑल्सो व्हेरी व्हेरी लो. ठीक आहे, बट आपल्या इकडे अजून कंडिशन खराब आहे. आपल्याकडे 13,500 सायकॅट्रिस्टची गरज आहे, बट ओनली 3,827 आर अवेलेबल. अशा कंडिशनमध्ये काय होतं की मेंटल हेल्थ केअरची कॉस्ट जी आहे ती खूप वाढून जाते. ठीक आहे, आणि जसं आपण आधी बघितलं की मेंटल इलनेस तुम्ही डिफाईन नाही करू शकत की एका पर्टिक्युलर ग्रुपला होईल, बट इट इज असोसिएटेड समहाव विथ पॉवर्टी. ठीक आहे, इट इज असोसिएटेड विथ पॉवर्टी ऑल्सो, कारण तिथे तुम्हाला सतत काळजी असते कुठल्या ना कुठल्या गोष्टीची, राईट. आणि अशा वेळेला जर डायग्नॉसिस झालं आहे की काही पर्टिक्युलर मेंटल डिसऑर्डर आहे, डिप्रेशन आहे, अँझायटी, अँड यू नीड टू ट्रीट इट, अशा वेळेला कॉस्ट खूप हाय होते. आणि या कॉस्टमुळेच मग फॅमिलीज ट्राय करतात टू हाईड दॅट इलनेस ऑर टू हाईड दॅट डिसऑर्डर, ऑर दे सिम्पली कॅन नॉट डू एनिथिंग अबाउट इट. त्यामुळे हाय कॉस्ट ऑफ मेंटल हेल्थ केअर आपल्या इकडे खूप मोठा इश्यू आहे. ह्या ग्राफमध्ये आपण बघूया की मेंटल हेल्थ बजेट इन डिफरंट कंट्रीज कसं आहे. हाय इन्कम कंट्रीजमध्ये जर आपण बघू तर हेल्थ बजेटच्या 6.89% ते मेंटल हेल्थला देतात, आणि लो इन्कम कंट्रीसुद्धा ऑन अन ॲव्हरेज 1.54% देतात. बट इंडियामध्ये कंडिशन सध्या फार खराब आहे, आणि 0.06% फक्त आपल्या हेल्थ बजेटचं मेंटल हेल्थकडे दिलं जातं. आणि मोस्ट प्रिव्हलंट मेंटल इलनेसेस काय आहे जर आपण बघितलं तर इट इज डिप्रेशन, सगळ्यात जास्त डिप्रेशन, देन एन्झायटी डिसऑर्डर, ड्रग्ज अब्यूज, अल्कोहॉल अब्यूज, सिझोफ्रेनिया, बायपोलर डिसऑर्डर एक्सेट्रा. इंडियाचं जर आपण बघूयात तर स्युसाईड बर्डन जे आहे ते आपल्या इकडे वाढत चाललं आहे. ठीक आहे, इथे ऑरेंजमध्ये 1990चं सुसाईड बर्डन दिलं आहे आणि 2016चं रेडमध्ये दिलं आहे. तर आपण बघू शकतो सगळ्यात पहिले तर सुसाईड बर्डन वाढतं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे फिमेल्समध्ये सुसाईड बर्डन नेहमी जास्त राहिलं आहे आणि वाढतसुद्धा आहे, अजूनही जास्त वाढत आहे. त्याच्यानंतर वर्ल्ड पॉप्युलेशनमध्ये बघितलं तर इंडियाचा शेअर सुसाईडमध्ये वाढत चाललेला आहे. ठीक आहे, आता हे जे आहे की फिमेलमध्ये जास्त आहे आणि मेलमध्ये कमी आहे. थोडा कमी म्हणजे ॲक्च्युली कमी नाहीच आहे, पण रिलेटिव्हली कमी आहे. तो याच्यामुळे कारण आपल्याकडे जेंडर डिस्क्रिमिनेशन हा एक खूप मोठा इश्यू आहे. फिजिकल अब्यूज, हॅरेसमेंट, जेंडर डिस्क्रिमिनेशन, जेंडर रोल डेफिनेशन, ह्या सगळ्या गोष्टींमुळे फिमेल्समध्ये डिप्रेशन, अँझायटी इश्यूज हे थोडे वाढलेले असतात. आपण याला ॲड्रेस करण्यासाठी एक मेंटल हेल्थ केअर ॲक्ट आणला होता 2017मध्ये. याच्यामध्ये काही पॉईंट्स दिले आहेत. राईट्स ऑफ पर्सन्स विथ मेंटल इलनेस, ह्याच्यामध्ये कुठल्या राईट्सची गोष्ट केल्या गेलेली आहे तर राईट टू अ डिग्निफाईड लाईफ. ठीक आहे, त्याच्यानंतर राईट टू ॲक्सेस टू अ प्रॉपर मेंटल हेल्थ केअर. ठीक आहे, हे सगळे राईट्स याच्यात ॲडेड आहे. कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉईंट आहे हा एक. देन ॲडव्हान्स डिरेक्टिव्हमध्ये पेशंट डिसाईड करू शकतात की त्यांना कुठल्या प्रकारची ट्रीटमेंट हवी आहे, आणि त्याच्यासाठी ते कोणाला नॉमिनेट पण करू शकतात आपल्याकडून निगोशिएट करण्यासाठी. देन मेंटल हेल्थ एस्टॅब्लिशमेंट्स, जसं की आपलं हेल्थ केअर इन्फ्रास्ट्रक्चर आहे. ठीक आहे, हेल्थ केअर इन्स्टिट्यूशन्स आहे, त्यांच्यामध्ये आपल्याला थोडीशी बदल करण्याची आवश्यकता आहे. एक कॉम्प्रिहेन्सिव्ह हेल्थ केअर स्ट्रक्चर आपल्याला हवं आहे. देन डिक्रिमिनलायझिंग सुसाईड अँड प्रोहिबिटिंग इलेक्ट्रोकन्व्युल्सिव्ह थेरपी. तर ह्या ॲक्टमध्ये मेंटल हेल्थ इश्यूजमुळे जे लोक सुसाईड करतात, ठीक आहे, त्यांना डिक्रिमिनलाइज केलं आहे. तर आपल्या इकडे आधी सुसाईड वॉज अ क्रिमिनल ऑफेन्स, म्हणजे जर सुसाईड केलं तुम्ही तर इफ यू लूज युअर लाईफ यू लूज इट, बट इफ यू फेल इन दॅट सुसायडल अटेम्प्ट देन यू आर
चार्ज्ड विथ सम क्रिमिनल केस, ठीक आहे, विच इज नॉट ॲट ऑल अ सोल्युशन. सुसाईड प्रिव्हेन्शनसाठी सुसाईडला क्रिमिनलाइज करणं हे बिलकुल सोल्युशन नाही आहे आणि हे आता आपल्याला लक्षात आलेलं आहे आणि आपण त्याला डिक्रिमिनलाइज केलेलं आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रोकन्व्ह्युल्सिव्ह थेरपी काय असते, ज्याला ले मॅन लँग्वेजमध्ये आपण सरळ शॉक थेरपी म्हणतो, इलेक्ट्रिक शॉक ट्रीटमेंट म्हणतो, ठीक आहे. जोपर्यंत पेशंट अंडर सिडेटिव्ज नाही आहे आणि बिलकुल आवश्यक आहे बिलकुल की आता इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी वापरावीच लागेल आहे, अशाच केसेसमध्ये ही थेरपी वापरल्या गेली पाहिजे आणि विदाऊट सिडेटिव्स तर बिलकुल वापरल्या गेली नाही पाहिजे, बिकॉज इट इज व्हेरी पेनफुल अँड ट्रॉमॅटिक. देन रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ सर्टन अदर एजन्सीज, जसं की पोलीस आहेत किंवा एज्युकेशन सिस्टीम आहे आपली, हे कसे पेशंट्सला हँडल करू शकतात, कसं त्यांना थोडं नॉर्मलाइज फील करू शकतात, ठीक आहे. स्टिग्मा नाही करायचा आपल्याला या गोष्टींना, ह्याच्यासाठी वेगवेगळ्या एजन्सीजची रिस्पॉन्सिबिलिटी. आणि इन्शुरन्स कंपनीजलासुद्धा डायरेक्टिव्ह दिलेला आहे की मेंटल हेल्थ डिसऑर्डर्सला तुम्हाला इन्शुरन्समध्ये कवर करायचंच आहे. देन मेंटल हेल्थ ॲक्शन प्लॅन ऑफ 2013 अँड 2020 आला होता आपल्याकडे. द 66th वर्ल्ड हेल्थ असेंब्ली कन्सिस्टिंग ऑफ मिनिस्ट्रीज ऑफ हेल्थ ऑफ 194 मेंबर स्टेट्स इन्क्लुडिंग इंडिया, इट अडॉप्टेड WHO's कॉम्प्रहेन्सिव्ह मेंटल हेल्थ ॲक्शन प्लॅन, ठीक आहे, 2013-20साठी ॲड्रेस्ड होता आहे. Action plan recognizes essential role of mental health in achieving comprehensive health. Then it is based on life course approach, aims to achieve equity through universal health coverage and stresses the importance of prevention. ठीक आहे, प्रिव्हेन्शन खूप जास्त आवश्यक आहे कारण टर्मिनल केसेस हँडल करणं कठीण होऊन बसतं. 4 मेजर ऑब्जेक्टिव्ज आहेत यांचे. मोर इफेक्टिव्ह लीडरशिप अँड गव्हर्नन्स फॉर मेंटल हेल्थ. पॉलिटिकल विल असणं खूप आवश्यक आहे या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी. द प्रोव्हिजन ऑफ कॉम्प्रहेन्सिव्ह इंटिग्रेटेड मेंटल हेल्थ अँड सोशल केअर सर्व्हिसेस इन कम्युनिटी बेस्ड सेटिंग. का आता हे, कारण कम्युनिटी सोसायटी हा एक खूप मोठा भाग आहे जो तुम्हाला मेंटल हेल्थ रिकवर करण्यासाठी हेल्प करू शकतो आणि तुमची मेंटल हेल्थ अजून डिटोरिएटसुद्धा करू शकतो. तो ॲज अ सोसायटी आपल्याला खूप आवश्यक आहे की आपण याचं स्टिग्मॅटायझेशन नाही केलं पाहिजे आणि आपण थोडी एम्पथी ठेवली पाहिजे. देन इम्प्लिमेंटेशन ऑफ स्ट्रॅटेजीज फॉर प्रमोशन अँड प्रिव्हेन्शन अँड स्ट्रेंथन्ड इन्फॉर्मेशन सिस्टम, एव्हिडन्स अँड रिसर्च. एक प्रॉपर स्टॅटिस्टिकल अप्रोच घेणं आवश्यक आहे की कुठल्या प्रकारच्या सोसायटीमध्ये कुठल्या प्रकारचे प्रॉब्लेम्स जास्त आहेत आणि आपण त्यांना ॲड्रेस कसे करू शकतो, ठीक आहे. आणि इन्फॉर्मेशन सिस्टीम आवश्यक आहे कारण आपल्यामध्ये अवेअरनेस जी आहे ती सध्या खूप कमी आहे आपल्या पॉप्युलेशनमध्ये. देन सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सबद्दल बघूया. हेल्थ ॲज अ टार्गेट आपल्याला माहिती आहे की SDG 3मध्ये दिल्या गेलेलं आहे. तर त्याच्यामध्ये सब पॉईंट्स आहेत काही. टार्गेट 3.4 आणि 3.5. 3.4 जो आहे तो नॉन कम्युनिकेबल डिझीजेसबद्दल बोलतो, ज्याच्यात मेंटल हेल्थ इन्क्लूड केलेलं आहे. तर आपल्याला प्रिव्हेन्शन आणि ट्रीटमेंट करायची आहे मेंटल हेल्थची, ठीक आहे. देन 3.5 टार्गेट काय सांगतं, स्ट्रेंथन द प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट ऑफ सबस्टन्स अब्यूज इन्क्लुडिंग नार्कोटिक ड्रग अब्यूज अँड हार्मफुल यूज ऑफ अल्कोहोल. हे SDGs तुम्ही लक्षात ठेवा. देन मोस्ट स्ट्रॉंगली असोसिएटेड फॅक्टर्स विथ मेंटल डिसऑर्डर्स आर डिप्रिवेशन अँड पॉवर्टी, ठीक आहे. मेंटल डिसऑर्डर्स हे पुष्कळदा सोसायटीमध्ये जे चेंजेस होतात किंवा सोसायटल कंडिशन्स ज्या असतात, ठीक आहे, आपलं सोसायटीमध्ये जे स्टँडिंग असतं त्याच्यामुळे अराईज होतात, ठीक आहे. आणि सोशल बिहेवियर वॉज फाउंड टू हॅव रिलेशन विथ फिमेल जेंडर, वर्किंग कंडिशन, इंडिपेंडंट डिसिजन मेकिंग, फिजिकल अब्यूज, सेक्शुअल अब्यूज, जसं आपण आधी पण डिस्कस केलं की कोणत्या एकाच ग्रुपला होते असं नाही आहे. मेल्समध्ये सुद्धा हा प्रॉब्लेम तितकाच सिग्निफिकंट आहे, ठीक आहे. मेंटल इलनेस जी आहे ती सगळ्यांना सारखी होऊ शकते, पण आता कारण सोसायटीमध्ये आपल्या काही चेंजेस आहे, सोसायटीमध्ये काही डिफरन्सिएशन्स आहे ज्याच्यामुळे फिमेल्सला थोडा जास्त प्रॉब्लेम होतो. जेंडर डिस्क्रिमिनेशन आहे, सोशल एक्सक्लुजन आहे, जेंडर डिसएडव्हान्टेजेस आहे की तुम्ही काही गोष्टी करू शकता, काही नाही करू शकत, काही गोष्टी ॲक्सेस करू शकतात, काही नाही करू शकत, ठीक आहे. या सगळ्यांमुळे बर्डन जे आहे ते वाढत जातं. इवन मेन्स्ट्रुएशनसारखी साधी गोष्ट आपल्या इकडे एक स्टिग्मा आहे, ठीक आहे. आणि तर बघू शकता आपल्याकडे किती डीप रूटेड आहे हे डिस्क्रिमिनेशन, ज्याच्यामुळे हा प्रॉब्लेम वाढत जातो. त्याच्यानंतर स्टिग्मा रिलेटेड टू मेंटल डिसऑर्डर्स आपल्याला ॲड्रेस करणं खूप आवश्यक आहे, कारण आपल्या सोसायटीमध्ये अजूनसुद्धा पुष्कळदा मेंटल डिसऑर्डर किंवा मेंटल इलनेस म्हटलं की लोक सरळ त्या व्यक्तीला पागल म्हणून ॲड्रेस करतील किंवा मेंटल हेल्थ क्लिनिकला किंवा हॉस्पिटलला पागलखाना म्हणून ॲड्रेस करतील. आणि हे एक खूप टॉक्झिक मेंटॅलिटी आहे, टॉक्झिक सोशल बिहेवियर आहे, ज्याला ॲड्रेस करणं खूप जास्त आवश्यक आहे. मेंटल हेल्थ इज नॉट अ जोक, ठीक आहे.
तर ॲज अ सोसायटी आपल्याला एकमेकांसोबत कम्युनिकेट करून या प्रॉब्लेमला ॲड्रेस करणं आवश्यक आहे. In addition, factors pertaining to traditional medicine and beliefs in supernatural powers in community delays diagnosis and treatment. ठीक आहे, तर डायरेक्ट डॉक्टरांकडे न जाता अजूनही आपल्याकडे अंधश्रद्धा खूप पाळल्या जाते आणि आपण कुठल्या हकीम किंवा शमनकडे जातो, राईट, की कोणी साधू बाबा असेल बा, ते आपली काहीतरी पूजा करतील आणि प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह होईल. मेंटल हेल्थ प्रॉब्लेम्स किंवा कुठलेही हेल्थ प्रॉब्लेम्स असू द्या, तुमच्या लाईफचे कुठलेही प्रॉब्लेम्स तुम्ही असे सॉल्व्ह करू शकत नाही. ठीक आहे, ही एक अवेअरनेस करणं खूप जास्त आवश्यक आहे. त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त आवश्यक आहे जर तुम्हाला मेंटल डिसऑर्डर प्रिव्हेंट करायचं आहे. ठीक आहे, मेंटल डिसऑर्डर काय आहे? मेनली आपण म्हणतो की डिप्रेशन आहे, एन्झायटी आहे. जेव्हा तुम्ही आतल्या आत स्वतःमध्येच विचार करत असता, लोकांसोबत कम्युनिकेट करत नाही, तेव्हा याचे चान्सेस वाढतात. तेव्हा तुम्ही आपल्या फ्रेंड्ससोबत कम्युनिकेट करा, आपल्या फॅमिलीसोबत सगळ्या गोष्टी शेअर करा. ठीक आहे, ज्याच्यामुळे तुमचं जे विचारांचं बर्डन आहे ते थोडं कमी होईल आणि तुम्हाला लाईफमध्ये जे प्रॉब्लेम्स असतील कदाचित तुम्हाला ते सॉल्व्ह करण्यात दुसऱ्यांची मदत होऊन जाईल. ठीक आहे, तुम्हाला दुसऱ्यांच्या प्रॉब्लेम्समध्ये आपले सोल्युशनसुद्धा मिळू शकतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी कम्युनिकेट करणं खूप जास्त आवश्यक आहे. नोबडी हॅज टू गो थ्रू इट अलोन. ठीक आहे, आणि जरीही तुम्हाला असं वाटत असेल की नाही, मी कोणत्या ओळखीच्या व्यक्तीला ही गोष्ट नाही सांगू शकत, माझा प्रॉब्लेम मी नाही शेअर करू शकत, तर ऑलवेज थर्ड पार्टी तुमच्यासाठी अवेलेबल असते. थ्रू आउट द वर्ल्ड वेगवेगळ्या कंट्रीजची आपली हेल्पलाईन आहे. इंडियामध्ये सुद्धा हेल्पलाईन्स आहेत. त्यातल्या त्यात लीडिंग हेल्पलाईन आहे आसरा म्हणून. ठीक आहे, तर हा नंबर जो आहे हा सुद्धा तुम्ही प्लीज शेअर करा आणि ह्या नंबरवरती फोन करू शकता तुम्ही जर यू आर फीलिंग व्हेरी डिप्रेस्ड किंवा सुसायडल थॉट्स जर तुमच्यामध्ये येत असतील आहे तर या हेल्पलाईनवरती कॉल करून तुम्ही बोलू शकता. ठीक आहे, आणि मे बी ह्याच्यामुळे तुमचे प्रॉब्लेम्स जरी नाही जाणार, ठीक आहे, प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करायला तुम्हाला तुमचं कॅपेबल व्हावं लागतं, बट ठीक आहे, त्याची इंटेन्सिटी जी आहे ती कमी होऊ शकते आणि तुम्हाला एक थोडासा आसरा जो आहे तो मिळू शकतो. तर आपली काळजी घ्या, आपल्या मेंटल हेल्थची काळजी घ्या आणि बघत राहा आमचं चॅनल होलिस्टिक फॅक्ट्स. थँक्यू.